सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अंबादास दानवे यांनी या ठिकाणी जी भूमिका मांडली, मी काय बोललो, जी कृती घडली ती त्यांनी सांगितली, त्या अर्ध्या कृतीशी मी सहमत आहे, परंतु पुढच्या कालखंडात जी कृती घडली तो बिबट्या ज्यावेळेला नागरिक ज्या उभे आहेत त्या ठिकाणी झेपावत असताना त्याला वन अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी आणि चमकोगिरी हिरोगिरी करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला। परंतु म्हणून मी म्हटलं की ज्याला त्याचा रोग ज्याला नागरिक उभे असतात तिथे असल्या म्हणून त्याला अडवलं आणि काही आणि तो परत त्याला रेस्क्यू केल्यानंतर तो सरसलामत नंतर त्याला आदिवासामध्ये सोडण्यात आलं। म्हणजे तो बिबट्या नाही त्या तिन्ही सभापती महोदय तिन्ही विभागाचे अधिकारी तिथे होते, महसूलचे तहसीलदार होते, गृहचे पोलीस त्यातले इन्स्पेक्टर होते आणि वनाचे आरएफ होते। या तिघांनी असं म्हटलं की ज्याला तो अर्ध बेशुद्धावस्थेत असताना जिथं नागरिक होते त्यांच्याकडे जो झेप घेत असताना त्याला प्रिव्हेंट केलं। आणि नाही बरोबर आहे, एकनाथजी खडसे साहेबांनी जो व्हिडिओ सांगितला तो चुकीचा नाही आहे, तो बरोबर आहे, त्याला थोडीफार मारहाण झाली ती पण खरी आहे, परंतु इंटेन्शन बिहाइंड असॉल्टिंग वॉज नॉट रॉंग। आणि म्हणून मी मगाशी तो कायदा सांगितला की त्यामध्ये कलम 11 त्या ठिकाणी जर का मानवाच्या जीविताला धोका करण्याचा इरादा जर एखाद्या हिंस्र प्राण्याचा असेल तर त्याला रोखण्यामध्ये आणि त्याला जखमी करण्यामध्ये, वेल प्रसंगी त्याला ठार मारण्यामध्ये सुद्धा गुन्हा नाही। हे नाही ऐकू का, बाब अशी आहे की मला त्या कलमाकडे जायची गरज भासत नाही, कारण या ठिकाणी जी कृती घडली ती कृती करताना त्यांनी ती का कुठल्या उद्देशाने केली हे एवढंच मी त्या ठिकाणी नमूद करतो। आणि अंबादासजी, यू नो मी बेटर, मी कुठल्याही गोष्टीला नाही झाकून ठेवणार नाही।